भाजीपाला आणला, किराणा आणला, तुझ्या गोळ्या औषधं आणली, दळणही आणलं. अजून काही राहिलं असेल तर आता सांग. मी उद्या गावी गेल्यावर हे पोरग तुला काही एक आणून देणार नाहीये. नेहमी नुसतं इकडं तिकडं हुंदडत बसतं आणि काम सांगितलं की लागलेच अभ्यासाचं नाव पुढे. 4-5 दिवस तू माझ्याशिवाय कसं निभावशील ते देव जाणे. सुनीलने गावी जाण्यासाठी जय्यत तयारी करून ठेवली होती. तुम्ही काळजी करू नका, होईल ॲडजस्ट. तुम्ही जाऊन या गावी निवांत. तसं स्वारी गावी जाणार म्हणून जाम खुश दिसते. एकदम नव्या नवरीला माहेरची ओढ असते तशी. इतक्या वर्षानंतर सुनीलचा तो उत्साह बघून त्याची बायको लता म्हणाली, मग असणारच मुळी. तब्बल 10 वर्षांनी जातोय गावी. अण्णा गेले आणि एकदाची नाळ तुटली ती कायमचीच. इतकी वर्ष दुबईत होतं म्हणून जाऊ नाही शकलो आणि मुंबईत आल्यापासून नवीन घर आणि नवीन शाळा, नवीन ऑफिस या सगळ्या नवनव्या जुळवाजुळीत 4-5 महिने उलटलेत. पण गावाला जाणं झालं नाही. आता कित्येक वर्षाने नशिबानं खडकेश्वरच्या पूजेचा पण मान आलाय, त्यामुळे जाना तो बनता है यार. हे बोलत्या वेळी सुनीलच्या मनाला त्याचा पहिल्या प्रेमाच्या आठवणीचा हलकासा स्पर्श होऊन गेला. हो, तेही खरंच. तुमच्यासोबत मलाही यायची खूप इच्छा होती. हो, खूप वर्ष झालीत मंदा काकींना भेटून. वैष्णवची परीक्षा नसती तर मी पण आलेच असते. तुला तर सांगतोय चल सोबत. ते पोरग काय नशीब पाझळणार ते आपल्याला माहीत आहे. सुनीलच्या या वाक्यावर इतका वेळ पुस्तकात डोकं खोपसलेल्या वैष्णवने शेवटी बापाकडे डोळे वटरून पाहिलं आणि सुनील म्यूट मोडवर गेला. आईने मुलासमोर केलेला बापाचा उद्गार बघून थोडं का होईना पण आईचा गुण वैष्णवला लागला असावा. पहाटे गावाला निघायच्या हुरहुरीत रात्री दुर्लक्ष असं अर्धवट जेवण करून सुनील पहाटे 4चा अलार्म लावून शांत झोपण्याचा असा अशांत प्रयत्न करू लागला. गावाला जायची अस्वस्थता त्याच्या झोपेचं खोबरं करून गेली. या बेचैनीने 4चा अलार्म कधी एकदाचा वाजतोय म्हणून 4दा उठून घड्याळाकडे पाहिलं. 4 वाजेपर्यंतची जायची सुनीलची लगबग पाहण्याजोगी होती आणि एकदाचा अलार्म वाजला. एरवी आवरायला तासनतास लावणारा सुनील 20 मिनिटात आवरून आणि बायकोचा झोपाळा निरोप घेऊन घराबाहेरही पडला. तशी आपल्या गावाची ओढ सगळ्यांना हात उंचावून बोलवत असतेच. फक्त आपण प्रपंच आणि कामाच्या ढिगाऱ्यातून डोकं वर करून पाहायचं विसरतो. कारमध्ये थोडी आपल्या जमान्याची गाणी लावूयात म्हणत सुनील मस्तपैकी आपली आवडते गाणी कारच्या काचा उंचवून मोठमोठ्याने चिरकत गुणगुणत निघाला. त्या दिवशी सुनीलचं मन सर्व जुन्या आठवणीत विरघळून गेलं होतं. 4 तासाचा एकटेपणा जुन्या आठवणीत कधी संपला ते कळलंच नाही. एकदाचा गावचा हिरवागार रस्ता दिसायला लागला तसं त्याचं मनही हिरवगार झालं. सलग न थांबता 4 तासाच्या प्रवासाअंती सुनीलने एकदाचा घरासमोर येऊन हँडब्रेक उचलला. अंगणात आलेल्या कारजवळ लुडबुडणारी चिल्लर पार्टी सोडता मंदा काकी, तिचा मुलगा जय आणि सून तेही तेवढ्याच आतुरतेने सुनीलची वाट पाहत होती. तू तर आम्हाला विसरूनच गेला बाबा, फार मोठा झालास, असा नेहमीप्रमाणे ना आवडीतीचा खोचक सूर न लावता काकीने त्याला आणि त्याने काकीला घट्ट मिठी मारली. 35 वर्ष उलटलेल्या सुनीलचा गोड स्वभावाचा आणि वयाची 70 उलटलेल्या काकीने थरथर त्याचा मुका घेतला. कसं सुकले ग माझं लेकरू म्हणत सुनीलच्या चेहऱ्यावरून आपले कापरे हात फिरवत स्वतःच्या डोक्यावर नेहून मुडपली. इतक्या वर्षांनी आलेल्या सुनीलचा त्या 4-5 दिवसात यथेच्छ पाहुणचार झाला. सुनील अगदी नव्याने आपलं जुनं आयुष्य जगला. गावच्या बोचऱ्या थंडीत उबदार गोधडीत मस्त पहुडणं, आळसावत आरामशीर उठणं, अंगणातल्या कवळ्या कडुलिंबाचा दातून तोंडात टाकून बंबातलं पाणी तापूस तर दात घासत बसणं, विहिरीजवळच्या कठ्याड्यावर आंघोळ आटपून काकींच्या हातचा सुंठ गुळाचा कडक फक्कड चहा फुरक्या मारत पिणं, रात्रीच्या शिळ्या भाकऱ्या तेल तिखट मीठ लोणच्यासोबत चवीनं न्याहारी हादडणं, शेतात हुंदडून कुठं बोरं तोडून खा, कुठं ऊसाचा चोथा कर, कुठं ज्वारी बाजरी हुरडा भाजून खा, तर कुठं हरभऱ्याचे
घाटे शेकोटीवर भाजून खा. सुनीलची इतकी वर्ष राहून गेलेली खादाडी खऱ्या मेव्यांवर तुटून पडली होती. दुपारच्या जेवणात काकींच्या हातची चुलीवरचा झणझणीत रस्स्यासोबत चुरलेली भाकर, काकीनं आपल्या पुरचुंडीतून चुना, कात, सुपारी काढून बनवलेलं नागिलीचं साधं पान, त्यानंतर दुपारची झाडाखालची एक मनसोक्त पडी, काका, मामा, मावशी, शाळा, शिक्षक, जुन्या मित्रमंडळीच्या भेटीगाठी, संध्याकाळी देवळातलं भजन कीर्तन, रात्रीच्या जेवणानंतरच्या भुताटकीच्या गप्पा मारत मारत बाजेवरची शांत झोप. त्या 4-5 दिवसात सुनीलने आपल्या जीवाचे लहानपणीसारखे यथेच्छ लाड पुरवले. सुनील अगदी नव्याने परत लहान झाला होता. त्याला त्याच्या शहरी जीवनाचा पार विसर पडला. सुनील जिथे ती दिसू शके त्या सर्व सार्वजनिक ठिकाणी जाऊन आला होता, पण त्याने ना कोण्या मित्राला तिच्याबद्दल सांगितले ना विचारले. नको त्या वयात नको तिची विचारपूस उगाच कशाला करायची या लाजेखातर तो शांत राहिला. पुढल्या 2-3 दिवस जत्रा भरली. हलगीचा नाद घुमघुमला. मोदका कुवा, आकाश झुले, कुस्त्याचे फड लागले. पापडी, खव्याचे पेढे, गुळाच्या रेवड्या, लाल गाठी शेव अशा गोडाधोडाच्या पुपट्यात माखलेल्या पराती भरल्या. लाकडी खेळण्या, प्लास्टिकच्या बाहुल्यांच्या रंगबेरंगी ताडपत्री, अछादलेली दुकाने सजली आणि एकदाची खंडेश्वराची महापूजा पार पडली. सुनीलची कावरीबावरी नजर सगळीकडे तिला शोधत होती, पण ती काय भेटली नाही. अखेर निघायचा दिवस उजडला. सुनील खडगेश्वरचं निरोपाचं दर्शन घेण्यास मंदिरात पोहोचला. दर्शन झालं आणि समोर महादेव मंदिराच्या पायरीवर येऊन क्षणभर विसावला. परतीची वेळ जशी जवळ येत होती तसं अंतःकरणात जडत्व येऊ लागलं. सुनील सरलेल्या दिवसांच्या आणि जुन्या आठवणीच्या विचारात मग्न झाला. सगळे भेटले, सगळं काही मनासारखं पार पडलं, पण मनात अखेर तिच्या भेटीची रुकरुक राहिली. काहीतरी अपूर्ण, काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं झालं. तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. लताचा फोन आला होता. बोला बायको, किती वाजता निघताय? दुपारचं जेवण करून लागलीच. अच्छा, भेटले का सगळे? सुनील खरंच सगळे भेटले का या प्रश्नावर परत विचारात गुंगला. तेवढ्यात एक चुणचुणीत मुलगी येऊन सुनीलच्या बाजूला बसली. सुनीलने त्या मुलीला जागा करून देत हलकासा बाजूला सरकला. सुनीलने तिच्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि परत आपल्या मोबाईलवर बोलायला लागला. त्या मुलीकडे टाकलेली ती ओझरती नजर त्याला काहीतरी आठवून गेली आणि त्याने तुला परत कॉल करतो म्हणत कॉल बंद केला. 2 झुपकेदार वेण्या, डोक्यावर पांढरा हेअरबेल्ट, अंगात शाळेचा निळ्या रंगाचा चेक्सचा फ्रॉक, तुकतुकीत कांती, रेखीव चेहरा, बागदार नाक, सगळं काही एकदम तिच्यासारखं. हे कसं होऊ शकतं? आणि त्याला जे अपूर्ण अर्धवट राहिलं होतं त्याचं उत्तर सापडलं. सुनील शाळेच्या दिवसात हरवला. रमाजी सुनीलला शाळेत असताना खूप मनापासून आवडायची. तिला बघण्यासाठी धडपडणं, तिच्या एक भेटीसाठी दिवसभर झुरणं आणि ती दिसताच फुलून जाणं, एवढीच काय ती त्याचा प्रेमाची एक निरागस व्याख्या. रमालाही सुनील आपल्या मागे झुरझुरणं माहीत होतं, पण दोघांचं त्या कवळ्या वयातलं हे निर्वाज्य निरागस प्रेम एकमेकांसमोर अव्यक्तच राहिलं. आणि सुनीलने पण तशी कधी हिंमतच केली नाही. ती आपापल्याला नकार देईल, बोलणं बंद करेल किंवा रागवेल हा विचारच त्याच्या अल्लड मनाला कधी शिवला नाही. मुळात या आवडण्याला आकर्षण म्हणतात की प्रेम, हेच मुळी सुनीलला कधी कळले नाही. लग्नानंतर सुनीलला जेव्हा जेव्हा आपल्या मित्रांकडून पहिलं प्रेम याचा विषय निघायचा त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर फक्त रमाचाच हसरा चेहरा समोर यायचा. आपल्या नकळत्या वयातल्या अल्लड प्रेमाची आठवण त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित देऊन जातं. त्यावेळेस प्रेम यालाच म्हणतात हे जरी उमजलं असतं तर निदान तिच्यासमोर व्यक्त झालं असतो आणि मनात आज अव्यक्तपणाचं काही शल्य राहिलं नसतं असं त्याला राहून राहून वाटे. आपल्या जवळची आणि आपल्याला नेहमी हवीहवीशी वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची ग्वाही द्यायची राहून जाणे यासारखी आपल्या जीवाला लागलेली ती खंत कोणती? मंदिराची घंटा वाजली आणि सुनील भानावर आला. ती मुलगी एका गुलाबसर कागदावर काहीतरी लिहित होती.
त्या मुलीला तिचे नाव विचारावं म्हणून सुनील धडपडू लागला. ती तिच्या लिहिण्यात गुंग होती. सुनील तिच्याकडे निरखून बघू लागला. ती लिहित असलेल्या पेपरच्या खाली मोठ्या अक्षरात लव यू मम्मा लिहिलं. सुनीलने तेवढंच काय ते बघितलं आणि शेवटी त्याला बोलायला विषय सापडला. आईसाठी लिहिते बेटा. तिने वर पाहिलं आणि होकारार्थी मान डोलावलं. हो, आज मदर डे ना काका. अरे वा, खूप गोड रे बाळा. काय नाव तुझं? सोनाली. आणि तू जिच्यासाठी पत्र लिहिते त्या तुझ्या मम्माचं नाव? रमा. सुनीलच्या डोळ्यात एकदम चमक आली. त्याने जो निष्कर्ष काढला होता तो अगदी अचूक निघाला. त्याला खूप आनंद झाला. जुन्या भावना ओथंबून आल्या. इतक्या वर्षानंतर कशी आहे ती, काय करते, आता कशी दिसत असेल, या विचारांचे त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि त्याला रमाला भेटायची तीव्र ओढ लागली. अरे, तू रमाची मुलगी? अरे वा, वाटलंच मला. तुला सांगतो, तुझी मम्मा आणि मी वर्गमित्र. तुमच्या भाषेत काय म्हणतात ते? हां, क्लासमेट. अगदी तुझ्यासारखी दिसणारी तुझी आई. आम्हाला सगळ्यांना खूप मज्जा आली कारण तुझी आई खूप छान आहे. खूप छान लोक आहेत. रमाबद्दल सतत बडबडत राहणे होत आणि सोनाली सुनीलच्या गप्पा मन लावून ऐकत होती. पण स्वभावाने फार गोड मुलगी. मला खूप आवडायची तुझी मम्मा. आठवणीच्या एका टप्प्यावर सुनीलच्या तोंडून अचानक मनातल्या भावना आपसूक बोलल्या झाल्या. मला म्हणजे सर्वांनाच आवडायची तुझी मम्मा. सगळ्यांना आपलंसं करून टाकलं होतं तिने. पण सुनीलने लगेच आपल्या मनाला आवर घातला आणि वाक्याला सावरलं. सुनीलचे डोळे जरासे पाणावले आणि आईच्या आठवणीत तल्लीन झालेल्या सोनालीचाही एकाएकी भावनांचा बांध फुटला आणि तिला एकाएकी हमसून हमसून रडाय आलं. ए बाळा, बघ तू पण रडलीस ना. आमच्या आठवणी आहेतच गोड. तुला सांगतो, मी पण या आठवणीत गुंगतो त्यावेळेस हळूच एकटाच साईडला जातो आणि खूप रडून घेतो. छान वाटतं मोकळं होऊन. तूही रमासारखीच हळवी बघ. असो, चल आता शांत हो आणि मला तुझ्या मम्माकडे घेऊन चल. मला खूप आनंद होईल तिला बघून. नेहमीचे शब्द ऐकूनही सोनाली जोरात रडू लागली. नेमके काय झाले ते मला माहीत नाही. तो सोनालीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. हे घ्या काका. सोनालीने डोळे पुसत आपल्या आईसाठी लिहिलेली चिठ्ठी सुनीलच्या हातात दिली. अगं, हे काय करतेस बेटा? ही चिठ्ठी तू तुझ्या मम्मासाठी लिहिलीस ना? मग मला का देतेस? सुनील अवाक होऊन सोनालीकडे बघत राहिला. काका, हा बाप्पा गोड माणसांना इतक्या लवकर आपल्याकडे का बोलवून घेतो? ती 5 वर्षापूर्वीच एका जीवघेण्या आजारामुळे आम्हा सर्वांना सोडून बाप्पाच्या घरी गेली. जर मम्मा आपल्यात असती तर मी तुम्हाला नक्की नेलं असतं तिच्याकडे. सुनील हे ऐकून सुन्न झाला. त्या लहानग्या जीवाच्या तोंडून ते बोल ऐकून तो भांबावून गेला आणि त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले. पण ही चिठ्ठी मला? स्वतःला सावरत कापरत्या स्वरात विचारलं. काका, जातेवेळी मम्माने मला सांगितलं होतं की मला जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा या देवळात येत जा. ती नक्की भेटणार. आज तुम्ही मला माझ्या मम्माकडे घेऊन गेलात. क्षणभर मी मम्माच्या बालपणात बागडले. काही क्षणांसाठी असं वाटलं मम्माच तिचं बालपण माझ्याशी शेअर करते की काय. आज मम्मा मला तुमच्या रूपात भेटली आणि माझं लेटरही तिच्याकडे पोहोचलं. थँक्यू काका. तुमच्या गोड आठवणीमुळे मी मम्माला परत जवळून भेटू शकले. खूप खूप आनंद झाला. आय लव्ह यू मम्मा. भारावलेल्या अवस्थेत सोनालीने सुनीलला घट्ट मिठी मारली. त्या हळव्या क्षणी सुनीलने पण तिला आपल्या मायेच्या कुशीत कवटाळले आणि तिच्या कपाळी आपल्या अश्रूंनी भिजलेल्या ओठांनी एक गोड पापा घेतला. एखादी अतिप्रिय व्यक्ती आपल्यातून जाऊनही आपल्याला आठवणीत, विचारात, आचरणात अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत राहतेस. सुनील सोनालीच्या रूपात रमाला पाहत होता आणि इकडे सोनालीने सुनीलच्या रूपात आपल्या आईला. सोनालीला घट्ट कवटाळले होते. बोचऱ्या आठवणींचा तो विलक्षण हळवा क्षण दोघांना आपल्या आवडत्या आणि अतिप्रिय व्यक्तीचं एक सुखनत मनोमिलन करून गेला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा.
आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.